मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालंय। मराठा आंदोलकांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत। त्यामुळे मराठा आंदोलकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। मराठा आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी मोठी प्रतिक्रिया दिली। ते नेमकं काय म्हणालेत एकदा पहा की आपल्याला जे मागण्या होत्या त्या मागण्या आपल्या जवळपास संपूर्ण पूर्णत्वास झालेल्या आहेत। मनोज दादाला आम्ही डोक्यावर घेऊन प्रत्येक आमच्या घरामध्ये मनोज दादाचा अगोदरच फोटो लावलेला, पण त्याला आम्ही पुजणार आता इथून पुढे मनोज दादाला। यामुळे आम्ही मनोज दादाचे आभार मानतो आणि हा सगळा लढा हा ज्या आरक्षणाचा लढा जिंकण्याचा लढा आहे यात कोणाचाही श्रेय नाही। हे फक्त मनोज दादा आणि मनोज दादामुळेच मिळालेलं आरक्षण आहे। याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी मराठा समाजाचा फायदा घेतला, पण ह्या मराठा समाजाचा फायदा घेऊन यांनी यांचे बंगले गेले। पण हा निस्वार्थी माणूस आम्हाला भेटला। जेव्हा ह्या माणसासाठी आज इथं लोक ह्या टायमाला थांबलेत, म्हणजे त्यांच्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्या जर मनोज दादा बाहेर आले तर डोळ्यामध्ये अश्रू यायलेत आमच्या। ही मनोज दादाची आमची त्यांच्या शरीराची परिस्थिती पाहवत नाही आम्हाला। आम्हाला आरक्षण मिळाले, मिळालं मिळालं आरक्षण मिळालं, मिळालं मिळालं आरक्षण मिळालं, घेतलं आरक्षण घेतलं, मनोज दादांनी घेतलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।